नमस्कार मित्रांनो, तर तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी इथे माझा फेवरेट नाश्ता करते आणि तो म्हणजे लाडूचा, कारण मला लाडू खूप आवडतात. आणि त्यानंतर इथे माझी मम्मी पार्लरमधून आली होती. येताना तिने भाजीही घेऊन आली पार्लरमधून यासाठी, कारण तिला मेकअपची आज ऑर्डर होती. सो मेकअप करून ती संध्याकाळी घरी आली होती. आणि संध्याकाळ होताच माझी मैत्रीण आली, म्हणजे पिल्लूची माऊ आली. आणि मग ती दोघी खूप गप्पा मारत होत्या, कारण ती पण खूप दिवसांनी तिला भेटत होती. मग त्या दोघींना असं झालेलं की किती गप्पा मारू, पण मला समजत नाही त्यांना एकमेकींचं समजत होतं पण की नव्हतं. पण ते एन्जॉय करत होते, हे बघून खूप बरं वाटलं. कारण शेवटी काय आहे ना, की कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो आणि कॉलेजपासून फ्रेंड्सपासून तो मावशीपर्यंतचा प्रवास हा तिच्यासाठी पण काहीतरी नवीनच आहे. आणि माझ्यासाठी पण, म्हणजे माझ्या मैत्रिणीला मावशी होताना बघणार, ते पण माझ्या बाळाची, हे थोडं नवीनच होतं. आणि तो दोघींचा बॉन्ड बघून खूपच बरं वाटलं. आणि मग रात्री आल्यावर मामा आला आणि मामाने तिला घेतल्यानंतर मामाला वाटलं की बाळाला ताप आला आहे की काय, म्हणून कन्फर्म करण्यासाठी त्याने आधी थर्मामीटर काढला आणि आधी चेक केलं की बाळाला ताप येतो आहे की काय. कारण शेवटी डॉक्टर म्हटल्यावर त्यातला डॉक्टर जागा झाला. आणि मग डॉक्टर असल्यामुळे तो पूर्ण प्रिकॉशन्स घेतो की बाळाला काही त्रास होऊ नये म्हणून, कारण त्याचा सगळ्यात जास्त जीव सध्या तिच्यावरच आहे. आणि मग रोज संध्याकाळी यायचं, तिला खेळायचं, तिच्याशी बोलायचं, गप्पा मारायचा, हाच त्याचा सध्याचा संध्याकाळचा दिनक्रम असतो. आणि सगळ्यांचाच मोस्टली दिनक्रम हाच आहे, कारण कोणीही घरात आलं की शेवटी फ्रेश होणार आणि तिच्याजवळ येऊन बसणार. कारण तिच्याशिवाय कोणाचा दिवस जातच नाही आणि कंप्लीटच होत नाही, कारण ती आहेच एवढी लागवी. आणि अशा पद्धतीने आजचा दिवस संपलेला आहे. थँक्यू.